नमस्कार. श्री स्वामी समर्थ ताईंनो. आजचा दिवस होता बाजारचा. आता बाजारला जायचं म्हणलं की सध्या ना जून महिना चालू आहे. पाऊस नाही म्हणून खूप ऊन पडतंय. पण त्याआधी आम्हाला शाळेचा ड्रेस खरेदी करायचा होता स्वराजचा. कारण आता शाळा चालू झाल्यात आणि ड्रेस घ्यायचा म्हणलं की आम्हाला इतका कंटाळा येतो. कारण तिथं घालून पाहायचं दुकानामध्ये आम्हाला तसाच घ्यायचा असतो. पण मग घरी आल्यावर कधी ढिल्ला झाला की परत मग आई चेंज करून आणू. मग आता त्याचं असं चाललं होतं, वह्या तर घेतल्या पण आई युवाच्याच घ्यायच्या आणि मला त्याच पाहिजेत आणि इतक्याच पेजच्या पाहिजेत. आता सगळं त्याच्या मनासारखं भेटेल का? शिक्षक सांगतात पण वेळेत ते भेटत नाही ना. आता तुम्हाला सांगते ताईंनो, हे बाटल्या म्हणा किंवा जे काही टिफिन बॅग आहेत त्या सगळं मी ना हे एकेका बाजारी दरवेळेस आहोंनी 400 दे, 500 दे, बाजारला पैसे दिले, की मी दर बाजारी एक बॉटल, दुसऱ्या बाजारी दुसरी बॉटल, तिसऱ्या बाजारी असं टिफिन बॅग, मग नंतर हे एक जार, असं म्हणजे बाजारातले पैसे बचत करत ही सगळी खरेदी केली. आता ही सगळी जर खरेदी नसती केली तर आता खूप जड गेलं असतं. एकत्र पैसे भरपूर लागतात आणि मग आहोंना माहीत पण नव्हतं, की समजा आम्ही असं काही खरेदी केलंय म्हणून. एकत्र घ्यायचं म्हणलं, की भरपूर 4,000 ते 5,000 दोघांच्या वह्याला आणि त्याला पुरत नाहीत आणि वरून बाटल्याचा खर्च, परत टिफिन बॅगचा खर्च, हे सगळं. त्यामुळं काय केलं होतं मी, कोणालाच काही म्हणले नाही. दर बाजारी पैसे थोडेसे मागं ठेवून अशा सगळ्या गोष्टी खरेदी केल्या होत्या. तर आज बाजार दिवस होता. मात्र 8 दिवस आता डब्बे चालू झालेत मुलांचे आणि सगळ्यांना सुकीच भाजी न्यायची असते. त्यामुळं मग हे काही कडधान्य, काही भाजीपाला, हे असं खरेदी करून आणलं. पण मग आता ते व्यवस्थित ठेवायला लागेल तेव्हा ते 8 दिवस जाईल. मग इकडं पहा असं काही फ्रीज झालं होतं. म्हणलं चला आता याला स्वच्छ व्यवस्थित पुसून भरून ठेवलं. सगळं जिथली तिथं. हे जार का खरेदी केला ते सांगते. भरपूर साऱ्या बाटल्या फ्रीजमध्ये ठेवूस तर हा जार एक भरून ठेवला की संध्याकाळ सकाळ 2 टाईम दोनदा भरला की मस्त पाणी गार राहतं आणि मग थंड पाणी बॉटल भरायचं सगळ्यांना खूप कंटाळा येतो. ह्या जारमध्ये कसं पटकन दिशी ओतता पण येतं जारला धरून किंवा कळशीनी आणि छान पाणी राहतं त्याच्यात. नक्की खरेदी करा जर भेटला कुठं तर. मी फक्त ₹120 ला घेतलेला आहे आणि स्वराजच्या आणि त्यांच्या बॉटल दुकानात जर खरेदी केल्या असत्या ना ताईंनो, तर जवळपास 300-350 लागले असते. फक्त मला 120 नाही, ₹150-150 ला त्या बॉटल भेटल्या आणि पूर्ण टील आहे. छान आहे, मला आवडलं ते. आता मी संध्याकाळचा वेळ झालेला आहे, 4:30 वाजलेत आणि 4:30 वाजता सगळा बाजार व्यवस्थित निवडून म्हणलं हे जे काही भाजीपाला असतो तो जनावरं खातेत म्हणून लगेच टाकून दिला. आज निघालो होतो आम्ही आनंदनगरीमध्ये. पाऊस असल्यावरच आनंदनगरीमध्ये खूप मज्जा येते. पण म्हणलं चला आता दीदीचा नाद होता, चल, चल, चल. म्हणलं चल जाऊया. इथं मी काही सुद्धा खरेदी केली नाही कारण खरेदी करायसारखं नव्हतंच. हे सगळ्या गोष्टी आपल्या घरामध्येच आहेत. कंटाळा आलाय त्याला व्यवस्थित ठेवू ठेवू. आणि खरेदी केलं की मग काय होतं, कधी घालणं होत नाही, काही नाही. काही काही वस्तू तशाच पडतात. ना दीदी कशात बसली, ना राजपाळण्यात का कुठं. फक्त नुसतं फिरून 10 मिनिटं आली आणि पाणीपुरी खाल्ली. बाकी दुसरं काही सुद्धा खाल्लं नाही. तिच्या मैत्रिणींनी त्या होत्या. ₹1 खर्च केला नाही. जेव्हा आपले लेकरं एखादा रुपया खर्च करत नाहीत ना, तेव्हा असं वाटतं बाप, ह्या वयामध्ये आपल्याला एवढं पहिले काहीच कळत नव्हतं. आता लेकरांना खूप हुशार आहेत आणि खरं माझे दोन्ही लेकरं खूप गुणी आहेत. कुठं गेलं तर अजिबात पैसा खर्च करत नाहीत ते. म्हणजे जिथं लागल तिथंच मागतात, नाहीतर नाही मागत. चला भेटूया उद्या. श्री स्वामी समर्थ ताईंनो.